झोप आली काय कस काय विमान चाललंय जवळ विमान. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर पहाटे 5 वाजता उठलो होतो. तर सकाळच्या 6 वाजल्या सगळं आवरलं वगैरे. आता आम्ही चाललो आहे पुण्याला, मी काका आणि दीदी. रात्री येत नाही का फादरचं ते फाईल वगैरे दाखवायला चाललो आहे आम्ही. तर गाईज 1 मिनिटासाठी रेल्वेचं गेट पडलं, बघू शकतात. काकाने तरी 120च्या स्पीडने गाडी आणली, तरी शेवटी पडलं. जे व्हायचं होतं ते झालंच. आमची जी झोपली होती आत्ताच उठली रेल्वे बघायसाठी. तिने रेल्वे कधी बघितली नाही. का काय म्हणत होत तुम्ही, सांगा आता कोणती गाडी येणार आहे? काय माहिती होतं कोणची ती काय. तर गाईज रेल्वे आली आता. कसं काय काका क्वालिटी? तुला कसं काय माहित असतं? तू तर पहिल्यांदाच बसली ना, एकदाच बसली ना सोलापूरला जाताना. रेल्वे मध्ये बसला बसशील आहे का? हा लाव ना. तर गाईज टोल ओपन झालंय, चाललोय आता आम्ही. म्हैस झोपली आमची. उठ ना तिथे. झोप आली का तू? झोप आली का? कसलं भारी लाका. ड्रायव्हर झोप ना मग. ड्रायव्हर झोपल्यावर मग तिथे लय राहणार होईल बर का. उठ. बघ त्या अंगावर झोपली ती, पण अशी नाही झोपली. बघितलं बाजार आहे वाटते आज. बघितला बाजार आहे. चष्मा फिस्मा उडून पडलंय सगळं. गेला खाली, जाऊ द्या, लय गर्दी आहे पुढं. त्याला बाजार आहे आज. तिकडं आणत होते का काय बोकडं? मग ती गाडी येत होती ते. आपल्या घ्यायचं काप आहे का बोकड? नको बाबा, सोडून दिलंय मी नॉनव्हेज. व्हेजवाला झालोय. कळलं का? मेथीची भाजी काय घ्यायची का ताजी ताजी? नाही. अहो सोने बघ किती मेथी ताजी ताजी. हा येतात तुझ्या बा. घेशील ताजी नाही ना रोग सोने. घ्यायची का बघ बघ. हो गारणाला घ्यायची चला लय ताज्यात म्हणून भाजी. दुसरीकडे काय बोकडाचं बाजार आहे काय बोकड. तर काय आता आम्ही आहे शिक्रापूर मध्ये. तर काही दीदीने कबुली दिली आज, तिचा गुडघ्यात मेंदू म्हणून. तिचा गुडघा दुखतोय म्हणजे तिचा मेंदू दुखतोय असं म्हणते ती. हान दे हा म्हणते. आलो तर काका आपण रस्त्यावर आहेत सध्या. गावाचं नाव काय या गाव जाऊ दे. तर काही वाघोली चालू, खूप जास्त ट्रॅफिक आहे, बघू शकतात. अर्धा तास झालाय ट्रॅफिक मध्येच घुटमाळतोय आम्ही. कसलं ट्रॅफिक आहे. नाही, पाऊस दाखवतोय. कसला पाऊस आहे पुण्यात. हे पाणी पिणे हे दिसत पाणी तुला तिथे आता नाही, पण पाणी तर दिसतंय की एवढं मोठं. हो, आपल्या वालोड मध्ये आहे का पाणी बघायला? दाखवला का युटर्न कुठे बघू दे. मॅप दाखव. हे काय इथून युटर्न आहे पुढून. जिथून युटर्न दिसन तिथून घाला तुम्ही, मी आहे तुमच्या सोबत बरं का. चालते साहेब. तुला काय तिथे जरा का लवकर कुठेतरी नंबर लावून जाऊन. तर काय रुपये हॉल मध्ये आलो आम्ही. लय मोठे काय कळा नाही आता. अरे किती मोठी ती बघ की. तर काय रुपये हॉस्पिटल मध्ये आलोय, बघू शकता कसलं भारी मोठे.
तर काही आता आम्ही कॅबिनमध्ये आलोत. डॉक्टर बाहेर गेल्यात नाही का. तर काही आता गाडी आणायला चालू आहेत आमची पार्क केलेली. तिकडल्या साईडला केल्या पार्किंग. तिथे काका कसे चालल्यात. तर काही सीधा आतमध्ये वरती गेली ते मागून आणून देतात काढून गाडी. आता आम्ही चाललोय मागच्या साईडने यायला लावलंय आम्हाला. तर काहीच आमची गाडी ह्या साईडने आली ह्या नाही ह्या साईडने आली. आता बाहेर कधी येते किती वेळ लावतात काय माहिती. दीदी कशी उभं राहिली निवांत. गेला का लवकर बाहेर किती वेळ लावतो. येते ना की तिकडे जाऊन काय काका चालल्यात आता. वाटतं गाड्या झाली ऑन. हां BMW ची गाडी ही 2 व्हीलर कसं काय आली गाडी बाहेर. तर काय आता चाललोय तर आम्ही बाहेर काढतोय गाडी. कसं काय विमान चाललंय जवळ. विमाननगर मध्ये आम्ही आता. बोल की आता कशाचा आनंद झालाय तिथ तुला. कमन हसते सांग की एवढी का हसते. डोळ्यातून पाणी आलं पार तिच्या काका. मिसळ खाऊ घातली नाही म्हणून रडायला लागली काय तिथे. आणि आम्ही मटण खाणार होतो तू काय भाकरीचा डबा पण घ्या ना बाहेर. त्याचं काय डिकीतून डबाच बाहेर काढा ना. त्या हॉटेलवर थांबलो होतो. इथं मटण नाही. हे दुसरं हॉटेल आहे आतापर्यंत आमचं. दुसरं तिसरं असेल. अजून भेट नाही आम्हाला. दिदी लय हसती. दिदी लय हसू नको तू. मला लय आनंद झाला तुम्हाला भेटायला. म्हणजे भेटन नाही भेटणार तुम्हाला. चपात्या नको देऊ म्हणलं. तू डबा नाही खायचा मग काय खायचंय. गबस पाहिजे बाहेरचं खायचं हो का. मग बाहेर जाऊन का. बाहेर जाऊन खा. झाडाखाली जाऊन का. आम्ही थांबतो तुझ्यासाठी बाबा 2 मिनिटं. बाहेर खा. थांबायची गाडी सांग. शेवट दिदीला मटकीच खावा लागली. दीदी काय खायचंय तुला. मागवले नाही. झोप आली काय. हा मी गाडी चालवतो कळतं तुला. मला डुकली लागली तर नॉनसेन्स. येड लावले राव तुम्ही मला. तुमच्या बरोबर उगाच आली आज. आता जवळ जवळ आलोय. काकांते आहेत गाडीत. मी आपला व्हिडिओ काढायसाठी उतरलो होतो. तिथं थांबलोय थोडस नाही का. जरा खूप कंटाळा आलता गाडी चालून चालून. आता चाललोय. दीदी कशी बसली. काका काम करतात. बालिया आम्ही गावात आलो. पाऊस सुरू झाला. काका उतरत. दीदी गेली उतरून पटकून धुणं आणायला. आमचं धुणं सगळं वरती वाळाय घातलंय. काय पांढरीची गाडी काळी केली काही वरनं. आता पाऊस आल्यामुळे तसलंच होणार आहे सगळं. माहिती की घाण झाली आले. काळी दिसते अख्खी गाडी. आरती घाण झाली सगळी आता पावसामुळं. पाऊस होता तिकडं. साईड पण आलाय शाळेतून. वरती आलोय झोपण्यासाठी. सो आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू. भेटू तुझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.